रोटरी क्लब ऑफ सोलापूर, इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट आणि महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवल्याने रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांसाठी हा मेळावा मोठी संधी ठरला। या रोजगार मेळाव्यात सोलापूरमधील प्रिसिजन कॅम्पशाफ्ट, लक्ष्मी हायड्रोलिक प्रायव्हेट लिमिटेड, यशस्वी अकॅडमी स्किल, आहेरकर बजाज ऑटोमोबाईल्स, भागवत असोसिएट्स, पी पटेल मेटल पावडर प्रायव्हेट लिमिटेड, गुरुदत्त एंटरप्राइजेस, मोंढे उद्योग समूह यांच्यासह जिल्हा व जिल्हाबाहेरील तब्बल 40 कंपन्यांनी सहभाग घेतला होता। 10वी पास नापास, ITI उत्तीर्ण, डिप्लोमा तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध क्षेत्रातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। मेळाव्याचे उद्घाटन सोलापूरचे महापौर विनायक कोंडाल यांच्या हस्ते झाले। यावेळी त्यांनी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले। रोटरीच्या अध्यक्षा धनश्री केळकर यांनी रोटरी करिअर कनेक्ट या प्रकल्पाची घोषणा केली। तसेच प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मनोज बेडकर यांनी युवकांनी उपलब्ध रोजगार संधीचा लाभ घेऊन सोलापूरच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन केले। या महारोजगार मेळाव्यासाठी 500हून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती। कार्यक्रमास रोटरीच्या अध्यक्षा धनश्री केळकर, सचिव निलेश फोफलिया, शिवाजी उपरे, सलाम शेख, शांता येळमकर, निशांत डागा, आकाश बाहेती, संतोष कणेकर, ब्रिजकुमार गोयदानी, माजी प्रांतपाल जुबिन अमारिया आदी मान्यवर उपस्थित होते। तर आपल्या सोलापूर शहरातील 25,000 असेल, 20,000 असेल, हे अशा पद्धतीने इथं आपण पहिलं तुम्ही जॉब कनेक्टिव्हिटी राहायला पाहिजे। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हळूहळू व्यासपीठ मिळत जातं। तर बेडकर सरांचं तुमचं अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आमच्या सोलापूरकरांच्या युवकांना या ठिकाणी होतं। महापौर म्हणून माझी एक जबाबदारी, आज आम्ही सातत्य सोलापूरच्या विकासासाठी या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत असतो। आमची जबाबदारी म्हणून सोलापूर शहरात ज्या टायमाला मी महापौर म्हणून पहिल्यांदा झालो, तर सुपर टॅक्स म्हणून सोलापूर शहराला एक आपल्या इथे महानगरपालिकेच्या वतीने होतं, तर सुपर टॅक्स पहिला आम्ही रद्द केला सर। कारण का सुपर टॅक्सच्या माध्यमातून जे बाहेरचे उद्योजक येतात त्यांना विनाकारण या ठिकाणी 50% टॅक्सेशन या ठिकाणी लादलं जायचं, म्हणून अनेक लोक या ठिकाणी बिझनेस करायला येत नव्हतं। तर ते पहिला आम्ही या ठिकाणी रद्द केलं, जेणेकरून अनेक उद्योजक आपल्या सोलापूर शहरामध्ये यायला पाहिजे, अशा पद्धतीने आम्ही निर्णय घेतला। तसेच B2 असेल, शहरातील जो B2चा प्रश्न आहे, सोलापूर शहरामध्ये अनेक लोकांना जे सत्ता प्रकार 2 जो अनेक वर्षापासून या ठिकाणी सोलापूरची विकास खुंटलेला होता, त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊन B2 हा रद्द करून B1 साठी आम्ही महाराष्ट्र राज्य शासनाकडे या ठिकाणी तो प्रस्ताव पाठवला। तिसरा विषय मी माझ्या कारकिर्दीत या ठिकाणी घेऊ शकलो की सोलापूर शहरातील अनेक जे 1992ला 16 गावं जे सोलापूर शहरामध्ये आले आणि हातवाड भाग म्हणून आपण त्या शहरांना आज ओळखतो, तर त्या हातवाड भागामध्ये अनेक लोकांचे गुंटेवारीचे प्रश्न या ठिकाणी होते। तर तो गुंटेवारी प्रश्न नियमित कसे केलं पाहिजे, तर बावनकुळे साहेबांना आम्ही या ठिकाणी विशेष भेटून त्या सर्व लोकांचे आपले उतारे, त्यांना प्रॉपर्टी कार्ड हे वैयक्तिक त्यांना मिळालं पाहिजे, अशा पद्धतीने आम्ही देखील या ठिकाणी सोलापूर शहरासाठी आम्ही काम करत आहोत। जेणेकरून आज आपल्याला माहिती आहे हातवाड भागामध्ये बरेचशा ठिकाणी पाणी पुरवठा असेल,